नमस्कार, जय श्री कृष्ण। आज सकाळची सुरुवात आहे ना, छान झाली होती, पण एक परत प्रॉब्लेम झाला की बेसिंगची जी जाळी दिसते आहे ना, ती अख्खी तुटून पडलेली आणि त्याच्यामुळे आज बेसिंगमध्ये भांडे वगैरे काहीच घासता आले नाही। तर मी मागे भांडे घासले, मी कधीच घासत नाही इकडे गॅलरीमध्ये, पण आज घासायला लागली। आणि इकडे सगळं काम बाकी होतं, मग सगळं काम वगैरे आवरलं, झाडू फरशी वगैरे करून घेतली, भांडे घासले। आणि इकडे राजला आणायचा टाइम होत होता शाळेचा, तर म्हटलं चला आता आपले आवरून घ्यावं। तर मी आवरते इकडे। तर पाहू शकता केसांची माझ्या खरंच लेंथ जरा बरी झाली आहे, कारण खूप छोटे केस होते माझे। आणि मी जेव्हापासून म्हणजे एक तेल लावायला सुरुवात केली आहे केसांना, तेव्हापासून माझ्या केसांची लेंथ खूप छान झाली आहे। आणि नाही का, म्हणजे ग्रोथही झाली आहे आणि थोडासा बाउन्स पण आलाय केसांमध्ये, नाही तर खूप खराब झाले होते मध्ये मध्ये माझे केस, म्हणजे बिलकुलच वाढही व्हायचे नाही त्याचे आणि काहीच नाही। तर आता मस्त होऊन गेल्यात। तर तुम्हाला जर त्या तेलाचं म्हणजे माहिती करून घ्यायची असेल की मी कुठलं तेल लावते, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी शेअर करेन की मी कुठलं तेल लावते केसांना। आणि DIY एक सिरम पण बनवलेलं आहे मी घरी, तर ते पण लावते। पण खूप छान रिझल्ट आहे तेलाचा पण आणि याचा पण। तर सांगेन मी तुम्हाला, मला कमेंट करून सांगा तसं। आणि इकडे मी डेलीमध्ये म्हणजे काही करत नाही वेगळं जास्त, फक्त सनस्क्रीन आणि लिप बाम लावते, किंवा मग कधी कधी लिपस्टिक पण लावते। तर पाहू शकता सनस्क्रीन पण खूप छान आहे, सनस्क्रीनने छान ग्लो येतो चेहऱ्याला आणि आपलं सन प्रोटेक्शन पण होतं चेहऱ्याचं। तर खूप मस्त होऊन जाते स्किन सनस्क्रीन लावल्याच्या नंतर। आणि पाहू शकता ही माझ्याकडे मिनी लिपस्टिक आहे, ब्रँड वगैरे काही नाही आहे, हा लोकल मार्केटमधनं घेतलेलीच आहे मी ही लिपस्टिक। तर खूप छान शेड आहे, म्हणजे असा एकदम न्यूड पण नाही आणि एकदम डार्क पण नाही आहे, लावल्याच्या नंतर छान वाटतं आणि नाही का मॅच होऊन जातं। तर पाहू शकता असं दिसतंय, स्किन अशी छान वाटते। आणि इथे तेच सांगते मी की मी फक्त लिपस्टिक लावलेली असं करून। आता एवढ्या दिवसांमध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे की स्वतःकडे थोडंसं लक्ष द्यायलाच पाहिजे। आता मी काही दिवसांनी वेट लॉस करायचाही विचार करते, कारण खूप वजन वाढलंय माझं। तसं मी आता थोडंसं करतेच आहे, पण तरी मला असं हे करायचंय नाही का, योगा वगैरे करायचं आहे घरच्या घरी। तर मी काही दिवसांनी ते स्टार्ट करणार आहे। आणि आता मी स्किन केअर आणि हेअर केअर करतेच आहे, तर मला वेटकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं आहे। ही सनस्क्रीन लावल्याच्या नंतर छान ग्लो येतोय चेहऱ्याला। आणि चला आता मी राजला घेऊन येणार आहे स्कूलमधनं, तर त्याला घेऊन आले, त्याचं चेंज वगैरे करून दिलं। आणि आज पहा बिलकुल पाऊस नव्हता, दिवसभर मस्त होतं। तर आज कपडे धुवायला काढले होते मी, भरपूर कपडे होते, कारण पाऊस येत होता म्हणून मी फक्त थोडेच कपडे धुवत होते, पण आज भरपूर कपडे होते, तर म्हणलं चला आज धुवून टाकू। वातावरण मस्त होतं, आज काही पाऊस वगैरे नव्हता। आणि इकडे चालली आहे दुपारच्या जेवणाची तयारी। तर मी हे राजच्या बाबांसाठी बनवते, कारण ते नॉनव्हेज खाता, मी आणि राज नाही खात नॉनव्हेज। तर इकडे भात बनवलेला आहे, अंड्याची भाजी चालू आहे इकडं। आणि ते परमल होते जे दाखवलं, ते तुम्ही त्याला काय म्हणता ते नक्की सांगा मला। आणि इकडे माझ्यासाठी राजसाठी मी बनवलेली आहे वांग्याची भाजी, आणि त्यांच्यासाठी बनवलेले हे अंडा आणि हे। मग जेवण वगैरे केले, जरा वेळ झोपले, आणि तेवढ्यात माझं एक मिशोचं पार्सल यायचं होतं आज, तर ते येऊन गेलेले। तर दाखवते मी तुम्हाला काय आलंय मिशोवरून, ते पाहू शकता। आज बिलकुल पाऊस नाही आहे, मस्त वाटतंय, ऊनही नाही आणि पाऊसही नाही, तर छान वाटत होतं आज। आणि मस्त झोप लागलेली होती मला, पण तेवढ्यात आलेलं पार्सलवाला। तर पाहू शकता, मी पहिल्याही एका व्हिडिओमध्ये बोलले होते की मी ट्रायपॉड मागवलेला आहे, कारण असं काहीतरी मी रेसिपी किंवा मग असं चहा वगैरे बनवताना काही शूट करायचं म्हणलं ना,
की मोबाईल ठेवायचा खूप प्रॉब्लेम यायचा. तर मी मागवलं होतं, तर येऊन गेलेलं 5-7 दिवसामध्ये. तर मला त्याची क्वालिटी काही एवढी छान नाही वाटली. म्हणजे नाही का, असं सेल्फी वगैरे काढण्यासाठी ठीक आहे त्याला, पण असं मोबाईल जास्त वेळ आपण मोबाईल जर ठेवला तर मोबाईल जड होतो आणि त्याच्या आतमधला जो पाईप आहे तो खूप पातळ आहे, त्याच्यामुळे मोबाईल पडतो. एक तर त्याची हाईट कमी करावी लागते तेव्हा तो थोडा स्टेबल होतोय. आणि हे सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड असं होते. तर त्याला छोटीशी एक लाईट पण आलेली आहे आणि मलाच कळत नव्हतं नेमकं कसं काय येते. तर मग मी नंतर निवांत त्याला बघितलं कसं काय येते काढून वगैरे. त्याला चार्जर तर आलंय, पण चार्जिंगला कसं लावायचं तेच लक्षात येत नाहीये. मग त्याच्यानंतर इकडे क्लायंट आले होते आयब्रोजला. पहिल्या त्यांच्या तशा होत्या आयब्रोज आणि मग अशा म्हणजे मी केलेल्या. तर सांगा कशा झाल्यात आयब्रोज. मग इकडे 5 वाजून गेले होते, तर म्हटलं चला आज थोडे भजी बनवूया, कारण बरेच दिवस झालं पाऊस चालू होता पण वेळच मिळत नव्हता काही करण्यासाठी. तर आज पाऊसही नव्हता आणि नाही का ऊनही नव्हतं, तर छान वाटत होतं. म्हटलं चला भजी बनवू आज. तर इकडं बनवते मी. मिरची वगैरे घेतली. मी मिरची कमीच टाकते कारण राजही खातो आणि मलाही जास्त तिखट नाही जमत आणि त्याला तर बिलकुलच तिखट नाही जमत. त्याच्यामुळे इकडे चाललेलं होतं, बनवत होते मी. तर मी ट्राय केलं आज ट्रायपॉडला हे करून मोबाईल लावून, तर पडत होता तो सारखाच. पण परत असं त्याला थोडं टेकन दिलं मागे आणि परत बसवला तर बसून गेला. तर मग छान शूट झालं. पहिलाच व्हिडिओ मी असा शूट केला त्याच्यावरनं, त्या ट्रायपॉडला मोबाईल लावून. तरी ठीक आहे, बऱ्यापैकी झालं. म्हणजे पहिलं तर मला आवडलंच नाही. मी विचार केला होता की रिटर्न द्यायचं इथे, पण परत म्हटलं चला एक बनवून तर बघू, जर बसेल व्यवस्थित तर ठीक आहे, नाही तर मी मग रिटर्न देणार होते मिशोला. पण होतंय काम, थोडंसं मॅनेज केलं की. तर इकडे बघा भजी बनवते मी. तर कांदा म्हणजे अगोदर बेसन पिठामध्येच कांदा मस्त हे करून घ्यायचा, कुस्करून घ्यायचा, कारण कांद्यामध्ये पण ऑलरेडी पाणी असतं. वरतून आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पडत, लगेचच गरज नाही पडत. अगोदर कांद्याच्याच पाण्यामध्ये मस्त हे करून घ्यायचं, मळून घ्यायचं. आणि नंतर आपण जे हे केलं होतं अजवाईन, जिरा आणि एक मिरची होती ते टाकलेलं. परत आणखी मग मळून घेतलं थोडंसं. आणि खायचा सोडा, बेकिंग सोडा, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकले आणि बनवते मी इकडं. तर तुम्हाला सगळ्यांना माझे ब्लॉग व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगत जा. आवडले तरी सांगा, नाही आवडले तरीही सांगा, कारण प्रयत्न करते मी छान बनवण्याचा. पण सुरुवात आहे माझी ही ब्लॉग बनवण्याची आता. तर सांगत जा मला कमेंट करून कसं वाटतंय, काय होतंय ते. आणि ब्लॉगला व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, शेअर करत जा आणि प्लीज सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करण्याची गरज आहे सध्या खूप. तर पाहू शकता इकडे मस्त चाललंय. राज येत होता मध्ये मध्ये, काय करते. तर चालू आहे इकडे. मस्त पीठ मळून घेते. आणि तुम्हाला जर स्किन केअर किंवा नाईट रुटीन मी काय करते माझ्यासाठी हे जर तुम्हाला म्हणजे माहिती करून घ्यायचं असेल तर तसं मला कमेंट करा. किंवा मग पार्लरविषयी जरी तुम्हाला काही विचारावंसं वाटत असेल तरी मला विचारू शकता, कारण मी हे चालू करणार आहे. म्हणजे रोज एक नाही का स्किन केअरवरती एक छोटासा व्हिडिओ किंवा एक टिप देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट करू शकता, विचारू शकता. तर इकडे पहा, आम्हाला भाजी वगैरे आणायला जायची काही गरज पडत नाही बाहेर. आमच्या इथेच येतात भाजीवाले, 5-7 जण आहेत भाजी विकणारे, तर येतात ते.
आणि जे मी भजी बनवते त्याच्यामध्ये कोथिंबीर नव्हती टाकायला, तर बरं झालं एक भाजीवाली येऊन गेली तर त्यांच्याकडून घेतलेली आणि मग मी वरतून नंतर कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि बनवते भजी. ते कसं बनले ते सांगा मला नंतर शेवटी. आणि इकडे तयारी झालेली एक भजी, तर मी राजला विचारते की कसे झालेत, तर तो सांगतो खूप छान झालेत मम्मा. आणि तर म्हटलं चला, राजचे बाबा तर काही आले नाही तर मी स्वतःच टेस्ट करून बघते कसे बनलेत ते. तर खूप छान बनले होते, मस्त बनले होते. आणि राज सांगत होता की याच्यातले ठेव आणि मला उद्या टिफिनला पण हेच दे. तर म्हटलं नाही, तुझ्यासाठी मी दुसरे बनवून देईन सकाळी. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. तर आजचा हा होता माझा आजचा दिवस, पूर्ण दिवस. तर मी प्रयत्न करते तुमच्यासोबत नवीन काहीतरी शेअर करण्याचा, पण आता कुठे बाहेरच जाता येत नाहीये, तर त्याच्यामुळे बघेल मी ट्राय करून. आता पाऊस जर थांबला त्याच्यानंतर बाहेर जाण्याचा प्रयत्न करेन आणि नवीन नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण डेली ब्लॉग्समध्ये हेच असतं, त्याच्यामुळे नवीन सांगण्याचा, नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन मी पार्लरमधल्याही गोष्टी. तर सांगा. तर चला भेटूया.